उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महाविकास आघाडीला मोठा धक्का दिलाय। विधान परिषद उपसभापती पदासाठी ठाकरेंच्या आमदाराला त्यांनी उमेदवारी दिली आहे। ठाकरेंचे विश्वासू सचिन अहिर यांना उपसभापती पदासाठी उमेदवारी देण्यात आली आहे। ठाकरेंचे आमदार सचिन अहिर यांनी शिवसेनेकडून अर्जही भरलाय। तर गेल्या 8 दिवसात एकनाथ शिंदे यांनी ठाकरेंना हा दुसरा मोठा धक्का दिलाय। असे अनेक धक्के शिवसेनेने बसवलेले आहेत, त्यामुळे हा असा मोठा धक्का नाही। सचिन अहिर काय मास लीडर नाही। मी आत्ताच आलोय, मला माहित नाही फॉर्म कुणी काय भरलेले, पण हे धक्कादायक आहे। म्हणजे मला माहित नाही की महाविकास आघाडीचं आत्ताच एक दानवेने जे डिनर ठेवलं होतं त्यामध्ये चांगलं सगळे एकत्र आम्ही होतो। त्यांनी का भरले कसं भरले मला माहित नाही, किंवा कदाचित महाविकास आघाडीनेच काय सांगितलं असेल तर मला माहित नाही। एकनाथ शिंदे साहेबांनी पुन्हा एकदा एक ऑपरेशन उभाट्याचं केलं आणि त्याच्यामध्ये सचिन अहिरचा उपाध्यक्ष पदासाठी उपसभापती पदासाठी अर्ज आम्ही दाखल केलेला आहे। सचिन अहिर मूळ शिवसैनिक, तो त्यांनी पक्षांतर केलं नाही तर शिवसेनेतच प्रवेश केलेला आहे। म्हणून त्यांचं स्वागत एकनाथ शिंदे साहेबांनी केलं आणि आज मला वाटतं हा खऱ्या अर्थानं उभाट्यामध्ये असलेला असंतोष पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळालेला आहे। आता याला उभाटाचे नेते काय नाव देत आहेत हे पाहणं उत्सुकतेचं असेल। टायगर अभी जिंदा आहे आणि हे जर झालं असेल तर टायगर अभी जिंदा आहे। नाही, अजून निश्चितपणे मला हे माहित नाही, त्यामुळे मी काही पुष्टी देणं योग्य नाही। अधिकृतपणे शिवसेना नेते त्यावरती पुष्टी स्वागतच होईल निश्चितपणे। माझ्याकडे देखील 35 आमदारांची संख्या आहे विधान परिषदेमध्ये, त्यामुळे जी निवड होईल ती बिनविरोधच होईल असं मला वाटतं। देवाभाऊंच्या पाठीमध्ये खंजीर खुपसणं ही उद्धव ठाकरे साहेबांच्या आयुष्यातली सर्वात मोठी चूक आहे। आणि आता ह्या चुकीमुळे पुढे आता तुम्हाला काय त्याचं सोल्युशनच नाही ना। तुम्ही एवढी मोठी गद्दारी केली, लोकांनी तुम्हाला एवढं बहुमत दिलं, मुख्यमंत्री पदावरती देवाभाऊ असणार हे सगळं फिक्स असताना तुम्ही थोडक्या आमिषापोटी 2-2.5 वर्षाच्या मुख्यमंत्री पदासाठी तुम्ही घात करून घेतला। आज तुमची सगळी माती व्हायला लागलेली आहे। तुम्हाला आता पर्याय नाही, हे लोक थांबून करणार काय तिथं? अजून इतरही लोक मार्गावरती आहेत, माहित नाही, ते आता वरिष्ठ लोक बोलतील ना, मी काय